असं जीवन नको. वेळोवेळी स्वतःला पोचत होती आणि हा बिझनेस करत होती. निगेटिव्ह एनर्जी घेऊन खूप चांगल्या पद्धतीनं कामाला सुरुवात केली मित्रांनो. निगेटिव्ह एनर्जीमुळे, कारण पूर्ण फॅमिलीमध्ये, पूर्ण अख्ख्या फॅमिलीमध्ये कोणी विदेश प्रवास केला नव्हता आणि या बिझनेसच्या माध्यमातून विदेश प्रवास करण्याचं स्वप्न पूर्ण केलं. घर झालं, गाडी झाली, या व्यवसायाच्या माध्यमातून खामगावला एक चांगलं घर झालं, 4 व्हीलर घेतली. त्यातही आनंद वाटला. माझ्या ऑल टीम, माझ्या ऑल अपलाईन माझ्यासोबत होते आणि लिटरली मित्रांनो सगळं व्यवस्थित चालू होतं. सगळं व्यवस्थित चालू होतं. म्हणजे एक नॉर्मल लाईफ जे आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये येतं ना, ते सगळं माझं व्यवस्थित चालू होतं. एक CTC रँक 1 जानेवारीला 2025 CTC रँक पण अचीव केली होती. जो पैशाचा मेन प्रॉब्लेम असतो, पैशाचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केला होता. दर महिन्याला 2-2.5 लाख रुपये इन्कम यायचं. मिस्टरांच्या आयडीवरतीकडे इन्कम यायचं, माझ्या आयडीवरती इन्कम यायचं. पुण्याला घर पण घेतलं, शेती पण घेतलं, सोनं नाणं घेतलं आणि याच बिझनेसच्या माध्यमातून मित्रांनो मुलीचं एज्युकेशनला पैसे पण भरले. मुलीचं एज्युकेशन डॉक्टर केलं, तिचा नंबर लावला. सगळं काही सुरळीत चाललं होतं. परंतु देवाचा काही ओळखू शकली नाही आणि देवाच्या पुढे जाऊ पण शकली नाही मित्रांनो. कारण जन्मावरती ना कोणाचा ताबा आहे आणि मृत्यूवरती ना कोणाचा ताबा आहे मित्रांनो. मृत्यू अटळ आहे हे सत्य स्वीकारावंच लागतं. आणि चांगला हसता खेळता परिवार, एकदम चांगला हसता खेळता परिवार, खूप आनंदामध्ये होतो. आणि एकदम सडनली मी फील्डवरती, साहेब माझे मिस्टर जे होते 3 वर्षापासून फुल टाईमर बिझनेस करायचे, नोकरी सोडून दिली होती आणि माझ्यासोबत फुल टाईम बिझनेस करायचे. दोघंही पती पत्नी चांगल्या पद्धतीने हा बिझनेस डेव्हलप करायचो. मुलींचं भविष्य चांगलं झालं पाहिजे, कारण आपण जो संघर्ष करतोय ना, हा संघर्ष मुलींच्या लाईफमध्ये तर यायलाच नको या दृष्टीने काम करत गेलो. परंतु काळाचा आघात झाला आणि 5 फेब्रुवारी हा काळा दिवस माझ्या आयुष्यामध्ये निर्माण झाला मित्रांनो. स्टेबल लाईफ, एकदम स्टेबल लाईफमधून असं पण काही होऊ शकते मित्रांनो. आणि 5 फेब्रुवारीला साहेबांना काढण्यात अटॅक आला आणि अटॅकमध्ये साहेब नाही वाचू शकते. पैसा होता, सगळं काही होतं, परंतु देवाची इच्छा नव्हती. आणि एक चांगलं जीवन जगत असताना या बिझनेसमधून मला खूप चांगलं मान सन्मान मिळायला लागला. एक चांगलं जीवन जगायला लागले. माझ्या मुलींचे स्वप्न पूर्ण व्हायला लागल्या, मुलींचं शिक्षण चांगलं व्हायला लागले, घर झालं, गाडी झालं, सोनं नाणं झालं, सगळं काही झालं. आणि अशाच अवस्थेमध्ये नशिबाचा खेळ मला नाही बदलता आला किंवा नशिबावरती मी कुठला ताबा पण नाही मिळू शकली मित्रांनो. पण 5 फेब्रुवारीला जो काळा दिवस झाला, त्या दिवसाच्या नंतर तर विचार करतोय मित्रांनो, खूप कठीण परिस्थितीतून गेली. परंतु लिटरली खूप चांगलं वाटते मित्रांनो. 5 फेब्रुवारी दिवस आला, पण कदाचित चुकून किंवा कोणीतरी सांगितलं असतं किंवा त्या काळात मी 9 वर्ष जो बिझनेस केला, या 9 वर्षामध्ये जर का म्हणे माझ्या नातेवाईकांचं ऐकलं असतं, मला मार्केटमधले तर भरपूर लोकांनी निगेटिव्ह केलं होतं बिझनेसबद्दल, भरपूर लोकांनी नाही म्हटलं होतं, पण चुकून जर का मी कोणाचं तरी ऐकलं असतं माझ्या शेजारी बाजाराचं, तर आज माझी कंडिशन काय असते. मी 9 वर्ष बॅक जाते मित्रांनो. आणि या बॅक वर्षामध्ये मी माझं सगळं भूतकाळ बघते की भूतकाळामध्ये मी कशी होती. पण हा दिवस देवाने लिहिलेला होता. 5 फेब्रुवारी हा येणारच होता. मग तू बिझनेस कर अगर नको करू. परंतु आज बिझनेसमध्ये असल्यामुळे मित्रांनो खरंच सांगते, आपल्या कंपनीचे जे मॅनेजमेंट आहे मित्रांनो, रिअली खूप धन्यवाद व्यक्त करते, खूप आभार व्यक्त करते, खूप ग्रॅटिट्यूड व्यक्त करते की आपल्या कंपनीचे जे मॅनेजमेंट आहे, आलोकजी पांडे सर असतील, आपल्या सगळ्यांचे मुळाल संसारकर मॅम असतील, आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सगळ्यांचे महागुरूचे महागुरू UTC लीडर, आपल्या सगळ्यांचे देवदूत व्यक्तिमत्व किशोरजी अहिरे सर, यांना पण मनापासून वंदन करते. यांनी जो त्या काळामध्ये, ज्या पडत्या काळामध्ये जेव्हा लोक हात सोडून जातात, कारण कोणी कोणाचं नसतं, खूप जवळून अनुभव घेते मित्रांनो, खूप जवळून. माझ्यासारखं दुर्दैवी मीच आणि माझ्यासारखी लकी पण मीच. कारण दुर्दैवी याच्यासाठी की चालतं बोलतं आयुष्य मधातच खळून होऊन गेलं, आणि माझ्यासारखी सुदैवी मी याचा अर्थ की या बिझनेसमध्ये आहे, मॅनेजमेंट सोबत आहे, आपल्या सगळ्या अपलाईन सोबत आहे, वेळोवेळी चौकशी करतात, वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आणि लिटरली मित्रांनो जो मॉरल सपोर्ट आहे साहेब गेल्यानंतर नंतर, कारण मला साहेबांचा या बिझनेसमध्ये खूप मोठा सपोर्ट होता, खूप मोठा मॉरल सपोर्ट होता. ते इंडिव्हिज्युअली स्वरूपात खूप माझं मला मानसिक पाठबळ देण्याचं काम करत होते. परंतु हे गेल्यानंतर लिटरली सगळ्या लोकांना रिक्वेस्ट करते, हात जोडून विनंती करते, माझ्यावरती जो वेळ आलेली आहे ती कोणावरतीच येऊ नये. परंतु या कन्सेप्टमध्ये मित्रांनो आज आपल्या सगळ्यांचे महागुरू ही लेफ्ट राईट टीम आहे मित्रांनो. खरंच नशीब लागतं, खूप चांगली टीम आहे माझी. कारण कदाचित जर का माझी टीम नसती तर आज मी इथं उभंच राहू शकली नसती. तर माझ्या टीमसाठी, ऑल 4ही लेगसाठी एकदा मनापासून जोरदार राहायला पाहिजे. आणि मित्रांनो आज जो
STC लेवलला मी RTC लेवलला विचार केला होता की आपण हिस्ट्री जाधव सरांच्या हेडखाली ना आपण पहिली लेडीज बनणार आणि पहिल्या लेडीज आपण NTC CTC ITC बनणार. मी स्वप्न बघत होती आणि मी जे करत होती ते मग काम करत होती. पण असं वाटायचं मला नेहमी की फर्स्ट असली पाहिजे. परंतु RTC लेवलला नाही प्रयत्न झाला. पण माझ्या टीममध्ये आज STC लेवलला एक पुन्हा STC लेवलला पूर्ण सरांच्या हेडखाली जाधव सरांच्या हेडखाली फर्स्ट जर का STC लेवलला जर का एक फॅमिली सिलिंग लावू शकते तर तुम्ही सगळे लावू शकता का नाही लावू शकत? याच मित्रांनो एकदा सुरुशे फॅमिलीसाठी एकदा मनापासून जोरदार राहायला पाहिजे. जोरदार मित्रांनो हे सगळं काही होऊ शकते. आणि स्वप्न बघत जर का राहिले आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा जर का मनामध्ये धरली तर 100% होऊ शकतो. आज मी हे तुम्हाला सगळं लाईव्ह सांगते मित्रांनो. हे काही स्टोरी बनवून नाही सांगत आहे. हे सगळं माझ्या नशिबात घडलेलं आहे आणि याच बिझनेसमध्ये घडलेलं आहे मित्रांनो. परंतु आज एवढ्या स्ट्रॉंग पद्धतीने उभी राहू शकली तुमच्या सगळ्या लोकांच्या समोर फक्त आणि फक्त मायलॅक्टमुळं. आणि माझं एवढं सगळं ऐकून एवढा माझा संघर्ष ऐकून आणि एवढं माझ्यासोबत जे झालं हे ऐकूनही एखादा व्यक्ती जर का बिझनेस करत नसेल किंवा किंतु परंतु जंतू डोक्यामध्ये असतील किंवा काही कारणामुळे बिझनेस होत असेल तर मी लिटरली सांगते आपल्यासारखे आणलं की आपणच असणार आहे मित्रांनो. फक्त जाताना एवढाच मेसेज देते मित्रांनो की जर मनात जर का ठरवलं तर STC लेवलला पण सिलिंग लागू शकते. STCला लागू शकते तर 100% जाधव सरांच्या हेडखाली कोणीतरी TC लेवलला कोणी ATC लेवलला कोणी DTC कोणी ZTC लेवलला पण 100% सिलिंग लागू शकणार. आणि दुसरं जाताना फक्त एक सांगते आणखी मित्रांनो की बिझनेस सोडू नका. जसा होईल तसा बिझनेस करत राहा मित्रांनो. आणि बिझनेसमध्ये सातत्य ठेवा. माझ्या या कंडिशनमध्ये मी आज जर का स्ट्रॉंग असेल तर फक्त बिझनेसमुळे माझ्या ऑल लेफ्ट माझ्या ऑल अपलाईनमुळे. त्यामुळे इथेच सांगते विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि फक्त ओनली फॉर महाराष्ट्र. थँक्यू.